नमस्कार श्रोते हो, कथा कॉर्नरच्या पुढच्या अर्थात 13व्या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. तू भ्रमत आहासी वाया या श्री वपू काळे लिखित कादंबरीतील पुढचा भाग आज आपण ऐकणार आहोत. सतत प्रत्येकाचा वापर करणाऱ्यांच्या आयुष्यातला सर्वात अपमानास्पद क्षण कोणता? आपलाही वापर केला जातो हे सांगणारा क्षण. सायरानं उल्लेख केला आणि ओंकारनाथ अस्वस्थ झाले. त्यांचं कामात लक्ष लागेना. आपण अस्वस्थ आहोत याचा अर्थ सायराच्या बोलण्यात तथ्य आहे. जे आपल्याला जाणवलं नाही ते तिनं ओळखलं. याचा अर्थ ती आपल्यापेक्षा हुशार आहे. नो. मुंबईच्या बसेसमध्ये बसायला जागा मिळणारी माणसं जेवढे पैसे खर्च करतात तेवढेच पैसे उभ्यानं प्रवास करणारेही भरतात. अचानक एखादा बसलेला माणूस उठतो म्हणून एखाद्या कोणीला जागा मिळते. याचा अर्थ कदाचित तिच्या मागं उभ्या असलेल्या एखाद्या चार्टर्ड अकाउंटंटपेक्षा तिला बुद्धिमान समजायचं काय? तिला ती जागा दिसणं हा योगायोग. ओंकारनाथ काहीसे स्थिरावले. भगवद्गीतेत कृष्णानं अहंकाराचा इतका निषेध का केलाय हेच ओंकारनाथांना कधी समजलं नाही. जी गोष्ट कळत नाही तिचा आपण इन्कार करतो. अर्जुन गोंधळलेलाच होता. त्याचा रथ चालवणं सोपं. कृष्णानं केव्हा तरी आपली गाडी चालवावी. 4 हॉर्स पॉवरचा रथ चालवण्याऐवजी 11 हॉर्स पॉवरची फियाट चालवताना नव्या रस्त्यावरचे ताजे खड्डे, वाटेल तसे चालणारे पादचारी, मोकाट गुरं हे सगळं चुकवताना कृष्ण गोंधळेल आणि मी त्याला अहंकार असला की कोणाचाही मोठेपणा नाकारून आनंदात कसं राहता येतं हे सांगेन. आयुष्य सोपं आहे. आपला अहंकार ज्यांना खपत नाही अशी माणसं स्वतः अहंकारी असतात. ती आपोआप अंतरावर राहतात. म्हणून आपण मुक्त आणि आपल्यावर जी अवलंबून असतात ती नम्रतेनं वागतात. त्यांचाही उपद्रव नाही. माझा वापर कोणीही करू शकत नाही आणि विनिता तर नाहीच नाही. परस्वाधीन माणसं बलवानांचा वापर कसा करतील? हे सगळं झालं तरीही ओंकारनाथांचं मन शांत होईना. गुन्हा घडलाय, पण कोणताही पुरावा मिळेनासा झाला म्हणजे निष्ठावंत पोलीस ऑफिसरला ट्रू बट अनडिटेक्टेडचा शिक्का मारून फाईल बंद करताना ज्या यातना होत राहतात तशी ओंकारनाथांची अवस्था झाली. टेलिफोन ऑपरेटरला कोणताही कॉल जोडून देऊ नकोस असं सांगून त्यांनी सायराला बोलावलं. तिनं डिक्टेशनच्या अपेक्षेने पाहिलं. ते काम नाही अशा अर्थाची खूण करीत ओंकारनाथांनी श्वास घेत विचारलं, तुमचा मगाचा कॉमेंट माझ्या लक्षात आला नाही. वाक्य निसटलं आणि ओंकारनाथांना जाणवलं याचा अर्थ कोलिन स्मार्ट ठरली असा होतो. ते घाईघाईने म्हणाले, म्हणजे समजलंय, पटलं नाही. सायरानं पटकन विचारलं, तुमचं लव्ह मॅरेज? प्रपोज्ड. मला वाटलंच होतं. प्रेम करायला सवडच झाली नाही. सर, त्याला सवड लागत नाही, जिगर लागते. ओंकारनाथ म्हणाले, जिगर नव्हे, मूर्खपणा म्हणा. डोकं गहाण ठेवणं. अगदी योग्य बोललात. पागल झाल्याशिवाय प्रेम संभवतच नाही. जिथं हिशेब नसतो, विचार नसतो, संयम नसतो, तिथंच प्रेमाचा उगम होतो. प्रेम महापुरासारखं असतं. तिथे किनारे हरवतात. जिथं तर्क आहे तिथं स्वतःचा बचाव आला. माणसानं बुद्धी वापरावी, पण जगावं मनानं. लग्न झाल्यावर प्रेम करता येत नाही म्हणून कुणी सांगितलं? तुम्ही करता. दिवसातून किमान 2-3दा विनिताला तुझ्याशिवाय मी जगू शकणार नाही म्हणतो. त्या काय म्हणतात? मी तिचं सर्वस्व आहे असं तीही मला येता जाता म्हणते. ऑब्व्हियसली. सायरा उपहासानं म्हणाली. ओंकारनाथांच्या नजरेचा अर्थ ओळखून ती तिरकसपणे म्हणाली, संसारात असं वारंवार ठसवावंच लागतं आणि तेही सतत, कारण प्रेम संपलेलं असतं. ओंकारनाथांनी पुन्हा पाहिल्यावर सायरा म्हणाली, ज्या गोष्टीची कमतरता आयुष्यात जाणवायला लागते त्याची तूट शब्दांनीच भरून काढावी लागते. एकमेकांना वारंवार दिलासा द्यावा लागतो. मिस सायरा, तुम्ही लग्न केलं नाहीत अजून. तेव्हा लग्न म्हणजे सोशल स्टेटस. कोणत्याही अर्जावर मॅरिड की अनमॅरिड
यापैकी एक शब्द खोडायला लावणारी स्थिती. मी कुणाचीही पत्नी नाही, पण प्रेयसी नक्की आहे. मग पत्नी का झाला नाहीत? पुन्हा तेच सांगावं लागेल. प्रेम नसेल तर पत्नी म्हणजे मंगळसूत्र अडकवण्याचा हँगर. हँगरपेक्षा हँगओव्हर जास्त मौल्यवान दागिना आहे. मी अजून प्रेयसीच आहे. विनिता माझ्यावर प्रेम करत नाही हे कोणी सांगितलं? माझ्याजवळ पैसा आहे आणि मला पर्सनॅलिटी आहे, हे तुम्हीही मान्य कराल. इतरांचं राहू दे. तुम्हाला मी आवडत नाही? मोकळेपणी सांगा. तुम्ही प्लॅस्टिकच्या फुलांसारखे आहात. व्हॉट डू यू मीन बाय दॅट? रंग आहे, गंध नाही. आकर्षक आहात, चैतन्य नाही. भले, जिवंत असल्याशिवाय आता आपण बोलत आहोत का? वस्तुत्वानं असणं आणि अस्तित्वानं असणं यात फरक आहे. मी तुम्हाला आवडतो की नाही इतकंच मला सांगा. मला ह्यापेक्षा मोठी भाषा समजत नाही. बोला. वस्तूंवर, पदार्थांवर प्रेम करणाऱ्या आणि माणसांपेक्षा चैतन्यशून्य गोष्टींवर जीव टाकणाऱ्या माणसांवर प्रेम करू नकोस, असं माझ्या गुरूनं मला सांगितलंय. तुमचा गुरु कोण? कबीर. कबीर बेदी? हं, या नावापलीकडे तुम्ही जाणार नाही हे मला माहीत होतं. मी भक्त कबीराबद्दल म्हणते. अच्छा, तुमच्या टेबलावरच्या काचेखाली काहीतरी संदेश आहे, तोच ना? कबीरानं काय सांगितलं आहे? सायराला बरं वाटलं. ओंकारनाथांना अनेक दिवस जे ऐकवण्याची तिची इच्छा होती, ते ऐकवण्याचा क्षण आला होता. तर यापुढील भाग एपिसोड 14 मध्ये ऐकायला विसरू नका. कथा कॉर्नर. धन्यवाद.